आणि मग प्रॉपर्टी कोणाची? काय पटतंय का डील? इतकी वर्ष गाडलेलं सत्य आता बाहेर येणार. एकदा काही पुरावे सापडले की दामिनी आणि तिचा खोटारडा मुलगा धैर्य दोघांना जेलची हवा खायला पाठवणार मी. माझ्या सावीचा वनवास संपून तिला घरी घेऊन येणार. धैर्य, काय करताय तुम्ही? काय झालं? असं का बघताय? ते तुला चांगलंच माहिती आहे. सकाळी मी काहीतरी बोलायला लावलं होतं तुला, पण ते नीट बोललीच नाहीस ना तू. त्यामुळं मला ते आत्ता ऐकायचंय. बोल. आत्ता? अहो, आत्ता कसं बोलणार मी? मला भरपूर कामं पण आहेत आणि आता वेळ पण नाहीये मला. आलेच मी जरा. असा कसा वेळ नाहीये? काल रात्री व्हिडिओ कॉलवर माझी मजा घ्यायला तर लय वेळ होता तुझ्याकडं. हा, ते बाकी काही नाही. मला आत्ताच्या आत्ता ते 3 शब्द ऐकायचे. चल बोल पटकन. धैर्य, कशाला उगाच हट्टीपणा करताय? तर यात काय हट्टीपणा आहे? आणि हट्ट जरी म्हणलीस तरी कुठला जगा वेगळा हट्ट करतोय मी? सकाळी तर बोललीस ना कॉलवर, तेच आता फक्त समोरासमोर बोलायचं. बोल की पटकन. आणि इथं आजूबाजूला पण कुणी नाही. 3च तर शब्द आहे. बोल. नाही. सावी, धैर्य, अहो, काय करताय तुम्ही? सोडा बरं माझा पदर. अजिबात नाही. धैर्य, प्लीज माझा पदर सोडा. अहो, कोणीतरी येईल आपल्या रूम मध्ये. येऊ दे की मग आलं तर. हक्काची बायको आहेस तू माझ्या. धैर्य, प्लीज सोडा ना पदर. सावी, एवढ्या रात्री कोण येणार आहे बरं इथं? आणि तसंही मी काय पदर सोडणार नाही. तर काल रात्रभर तू माझ्या जवळ नव्हतीस, त्यामुळं आता मला त्या सगळ्याची भरपाई पाहिजे. तुम्ही ऐकणारच नाही ना माझं? प्लीज सोडा की माझा पदर. नाही. अहो, असं काय करताय धैर्य? प्लीज माझा पदर सोडा. कोणीतरी येईल आपल्या रूम मध्ये. प्लीज धैर्य.
कोण आहे रे तिकडं? हा कसला आवाज आहे रे? अरे झोपू दे की रे मला. हा? सावी, पीरतीचा नाद खुळा हिनकीचा जाळ खुळा गप्प कर तो या गुलाबी होवार खुळा दुरावते आस पुन्हा पुकारते साथ पुन्हा वनवाय हो रातला लावतो या याड पुन्हा जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या नशिबाच्या हाती हात ग